महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे। आज उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला। निवडणुकीत दिलेल्या आश्वासने अर्थसंकल्पात पूर्ण होणार का, आता याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं होतं। महायुतीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची रक्कम 1500 रुपयांवरून 2100 रुपयांचं आश्वासन दिलं होतं। या संदर्भात अर्थसंकल्पातून सरकारची भूमिका समोर आली आहे। लाडक्या बहिणींचा हप्ता 1500 रुपयेच राहणार। राज्य सरकार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 36 लाख कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे। मात्र मासिक हप्ता 1500 रुपये इतकाच राहणार असल्याचे अखेर स्पष्ट झालंय। अर्थमंत्री अजित पवार यांनी 2100 रुपये हप्ता करण्याविषयी कोणत्याही प्रकारची घोषणा केलेली नाही। अर्थसंकल्पापूर्वी तसे संकेत भाजपा नेत्यांनी दिले होते। भाजपा नेते विधान परिषद आमदार प्रवीण दरेकर यांनी राज्याची आर्थिक घडी नीट करण्याची आवश्यकता आहे। मला वाटतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार आहे। पुढील 20-25 वर्षाचं आर्थिक नियोजन या अर्थसंकल्पातून झालेलं दिसेल। लाडक्या बहिणींसारख्या हजारो कोटींच्या योजना गरिबांसाठी आहेत, त्यामुळे निश्चितच अर्थव्यवस्थेवर ताण आहे हे मान्य असल्याचं प्रवीण दरेकर म्हणाले आहेत। लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारनं आणखी एक मोठी घोषणा केली आहे। टेक कंपनी मायक्रोसॉफ्टशी राज्य सरकार करार करणार आहे। या कंपनीच्या माध्यमातून हजारो महिलांना कृत्रिम बुद्धिमत्तेचं प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे। राज्यातील महिलांचे सबलीकरण करण्यासाठी कौशल्य विकासावर भर देणार असल्याचं अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितलं।